जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो काजवा सॉन्गवरती आपण बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो लिरिकल प्लस कॉन्सेप्ट एडिटिंग आपण केलेला आहे. तर व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो. सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज केलेलं आहे सर्व मटेरियल अगदी इझिली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. त्याबरोबरच आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबतच डेली मटेरियल आपण प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जरा हे नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण आपल्या अलाइड मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्लसवरती क्लिक करून कुठला एक रेशो सिलेक्ट करायचा आहे. रेशो सिलेक्ट केल्यानंतर प्लसवरती क्लिक करून टेक्स्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जे आहे ते वरती रोबोटो रेग्युलरवरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. आडव्या 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्टेड सिलेक्ट करून इम्पोर्ट फॉन्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये जायचं आहे. जिथं पण मी तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे ते तुम्ही डाउनलोड केलं असेल त्या डाउनलोड केलेल्या मटेरियलमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला जस्ट जे आहे ते iOS 16 हा फॉन्ट बघायला भेटेल. तर तो ॲड करायचा आहे. तो फॉन्ट ॲड केल्यानंतर परत तुम्ही बॅक यायचं आहे आणि परत तुम्ही प्रीसेट जे आहे ते आपल्या इम्पोर्ट करायचे आहेत. ओके, आता प्रीसेट इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला जस्ट प्रीसेटमध्ये जायचं आहे. प्रीसेटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काहीसुद्धा इथं ग्रुप वगैरे बघायला भेटणार नाहीत. ग्रुप आपण स्वतः एडिट करणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा प्लसवरती क्लिक करून एक स्क्वेअर फॉर्मॅटमधला शेप इन्सर्ट करून घ्यायचा आहे. त्याला 1 नंबरच्या बीटपर्यंत वाढवायचं. त्यानंतर त्याला मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन या ठिकाणी 45 डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचं आहे. 45 डिग्रीमध्ये रोटेट केल्यानंतर याला तुम्ही तुमच्या हिशोबानुसार अशा प्रकारे झूम करून घ्यायचं. झूम केल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. कुठला एक फोटो सिलेक्ट करायचा आहे, तो देखील 1 नंबरच्या बीटपर्यंत वाढवायचा आहे आणि रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर या टाईपमध्ये इमेजेसला लहान करायचं आहे. आपण इमेजेसला लहान केल्यानंतर स्क्वेअरमध्ये बरोबर सेट करून घ्यायचं आहे. दोन्हीलाही सिलेक्ट करायचं आहे आणि इथं मधला ऑप्शन जो आहे वरती ग्रुपचा, त्या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून असा एक ग्रुप क्रिएट करायचा आहे. त्याबरोबरच या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन ॲड बॉर्डरवरती क्लिक करायचं आहे आणि व्हाईट कलरची एक बॉर्डर ॲड करून 20 पर्यंत जे आहे ते किंवा 15-20 पर्यंत बॉर्डर जे आहे ते द्यायचे. त्याचबरोबर प्लसवरती क्लिक करून एक सर्कल ॲड करायचं आहे. सर्कल ॲड केल्यानंतर सर्कल देखील या टाईपमध्ये वाढवून घ्यायचं आहे आणि सर्कलला इथं वरती अशा प्रकारे सेट करायचं. थोडंसं साईज वाढवायचे सर्कलची. स्टार्टला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून जो इमेज आपण ॲड केलेला आहे तोच इमेजेस परत ॲड करायचा आहे आणि त्या इमेजला लहान करून या टाईपमध्ये सर्कलवरती सेट करायचं. लॉंग प्रेस करून सर्कलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. सर्कलच्या बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर बरोबर सर्कलमध्ये सेट होईल अशा प्रकारे सेट करून दोन्हीलाही सिलेक्ट करायचं आहे आणि वरती 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं ग्रुप क्रिएट होईल. त्याला देखील आपण बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन बॉर्डर ॲड करायचे. याचे देखील बॉर्डर आपण 10 ते 15% ठेवायचे. ओके, या टाईपमध्ये हे जे आहे ते 2 ग्रुप आपले क्रिएट झालेले आहेत. त्यानंतर प्लसवरती क्लिक करून टेक्स्टमध्ये जायचं आहे. एक इथे इमोजीवरती क्लिक करून एक जो बुकेचा इमोजी असतो तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथं सेंटर करायचं आहे. पहिल्यांदा रोबोटो रेग्युलरवरती क्लिक करून जो फॉन्ट मी तुम्हाला ॲड करायला सांगितला तो फॉन्ट ॲड करायचा आहे. इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं कलरवरती जायचं आहे. कलर याचा जो आहे तो इथून तुम्ही ट्रान्सपरंट बनवायचा आहे. त्यानंतरच तुमचा जो आहे तो या टाईपमध्ये इमोजी दिसणार आहे. त्यानंतर 18च्या ऐवजी इथं आपण 24 करायचं आहे. 24 केल्यानंतर याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवरती क्लिक करून या टाईपमध्ये इथं सेट करायचं आहे. थोडंसं झूम करायचं तुमच्या जो ग्रुपचा शेप आहे त्यानुसार आणि इथं अशा प्रकारे सेट करायचं आहे. याला एंडपर्यंत वाढवायचं आहे 1 नंबरच्या बीटपर्यंत. त्यानंतर याला डुप्लिकेट लेअर करायचे आहे. वरची जी लेअर आहे त्याला इथून फ्लिप हॉरिझॉन्टली सिलेक्ट करायचं आहे आणि हॉरिझॉन्टली फ्लिप केल्यानंतर परत या बाजूला सेम हाच बुके तुम्ही ॲड करायचं. त्यानंतर यावरती क्लिक करून आणखीन एक वेळेस डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट केल्यानंतर इथे यायचं एडिट टेक्स्टमध्ये. इथे तुम्ही कुठलाही दुसरा इमोजी टाकू शकता किंवा बटरफ्लाय इमोजी टाकू शकता. बटरफ्लाय इमोजी मी टाकलेला आहे आणि याला इथं बरोबर सेंटरला सेट करायचं. ओके, आता यानंतर हे सर्व ग्रुप जे आहे ते सिलेक्ट करायचे आहेत. 1 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून तुम्ही सर्व ग्रुपला एकत्र करू शकता. ओके, त्यानंतर यावरती क्लिक करायचं. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. स्टार्टला एक की द्यायचे, एंडला एक की द्यायचे आणि मिडलला एक की द्यायचे. स्टार्टची की जी आहे ही बरोबर इथं अशा प्रकारे वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही
सेट करायचे. बघू शकता इथं मी वरच्या ह्या कोपऱ्यामध्ये इथं तुम्हाला डॉट बघायला भेटत असेल तर डॉट बरोबर मी वरच्या कोपऱ्यामध्ये इथं घेतलेलं आहे. ओके, इथं घेतलेलं आहे. त्यानंतर एंडला जायचं आहे आणि एंडचा डॉट जो आहे तो या वरच्या कोपऱ्यामध्ये सेट करायचा आहे. ओके, इथं मी वरच्या कोपऱ्यामध्ये सेट केलेलं आहे. दोन्हीच्या मध्ये यायचं आहे. पहिल्यांदा स्टार्टच्या दोन्हीमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला ऑप्शन एक बघायला भेटेल ग्राफचा, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर हा कर्व जो आहे हे दोन्हीही वरती डॉट घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या इमेजमध्ये दोन्हीही खाली डॉट घ्यायचे आहेत. ओके, त्यानंतर परत यावरती क्लिक करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. इथं रोटेशन ऑप्शनवरती जायचं आहे. स्टार्टला एक की द्यायचे, मिडलला एक आणि एंडला एक. स्टार्टच्या कीवरती यायचं आहे. स्टार्टच्या कीवरती आल्यानंतर -5 सिलेक्ट करायचं आहे. -5 सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे खाली येईल आणि इथं नंतर वर +5 सिलेक्ट करायचं आहे. ओके, +5 डिग्री. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे दिसून जाईल. त्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे. बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करून याला एक शॅडो द्यायचं आहे. शॅडोची साईज जवळपास 20 पर्यंत ठेवायचे. बघू शकता अशा प्रकारे हा ग्रुप क्रिएट होईल. त्यानंतर आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. कुठलाही एक इमेज ॲड करून 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन अल्फा ऑपॅसिटी याची 10% ठेवायचे. ओके, 10% ठेवल्यानंतर 4 बीटपर्यंत ही इमेज वाढवून घ्यायचे. लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे हे दिसून जाईल. आता फक्त प्रत्येक बीटजवळ जाऊन या टाईपमध्ये आपण स्प्लिट करत राहायचं आहे आणि त्यानंतर या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि इथं कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. जो पण इमेज तुम्हाला सेट करायचा असेल दुसरा तो इथं सिलेक्ट करा. त्यानंतर 3 नंबरच्या इमेजवरती जायचं आहे. 3 नंबरच्या इमेजवरती गेल्यानंतर 3 नंबरचं इमेजेस सेट करायचं आहे. 4 नंबरच्या इमेजवरती जायचं आहे. 4 नंबरच्या इमेजवरती जाऊन परत या ठिकाणी 4 नंबरचं इमेज सेट करायचं आहे. ओके, सेट करून झालं. आता या ठिकाणी काय करायचं आहे काळजीपूर्वक बघा. तर इथं बघू शकता अशा प्रकारे हा ग्रुप वगैरे आपण क्रिएट केलेला आहे. आता या ग्रुपलाच इथून तुम्ही डुप्लिकेट करायचं. डुप्लिकेट करायचं आहे 3 वेळा. ओके, 3 वेळा डुप्लिकेट केल्यानंतर 4 ग्रुप आपले टोटल क्रिएट होतील. पहिला आपण ऑलरेडी एडिट केलेला आहे. 2 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. परत इथं 2 नंबरच्या ग्रुपवरती एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. जो इमेजेस 2 नंबरला तुम्ही सेट केलेला आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. थोडंसं त्याला खालीवर करायचं असेल खालीवर सेट करू शकता. परत ग्रुप 1वरती जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. तोच इमेजेस जो आपण वरती ॲड केला तोच इथं सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला देखील व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर बॅक आल्यानंतर हा ग्रुप देखील प्रॉपर एडिट झालेला आहे. इथं बघू शकता हा इमेज आहे. तर त्यानंतर आपल्याला हे 4ही ग्रुप अशा प्रकारे एडिट करून घ्यायचे आहेत. एक्झाम्पल आपण 4ही ग्रुप एडिट केलेले आहेत असं समजा. त्यानंतर आपल्याला काय करायचं, हे ग्रुपमधले पुढचे इमेज जे आहेत ते या टाईपमध्ये लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचे आहेत असे आणि 2 नंबरच्या ग्रुपवरती पहिल्यांदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या बीटवरती यायचं आहे. इथून याला सरकवून घ्यायचं आहे आणि सरकवून घेतल्यानंतर टाईम ड्युरेशनवरती जाऊन स्टार्टचा पार्ट जो आहे तो या ऑप्शनवरून कमी करायचा आहे. ओके, 2 नंबरचा घेतला सरकवून 3 नंबरच्या बीटवरती यायचं आहे. म्हणजे 3 नंबरच्या लास्ट बीटवरती 3 नंबरचा सिलेक्ट करायचं आहे ग्रुप. त्याला या टाईपमध्ये सरकवून घ्यायचं आहे आणि इथून याला टाईम ड्युरेशनवरून टाईम ड्युरेशन कमी करायचे आहे. सेम तेच आपण 4 नंबरच्या ग्रुपवरती देखील करणार आहोत. 4 नंबरला देखील या टाईपमध्ये करायचं. बघू शकता अशा प्रकारे हे 4ही ग्रुप जे आहेत हे दिसून जातील तुम्हाला. आता हे 4ही ग्रुप अशा प्रकारे एडिट झालेले आहेत. यात मी 2 इमेज सेट नाही केले, ते तुम्ही स्वतःहून सेट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जसं इथं मी तुम्हाला सांगितलं तसं. त्यानंतर मित्रांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि टेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर रोबोटो रेग्युलरवरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्टवरती जायचं आहे. वरती सर्च करायचं आहे टेको बोल्ड फॉन्ट सिलेक्ट करायचं आहे. कलर याचा व्हाईट ठेवायचा आहे. व्हाईट कलर ठेवल्यानंतर पॉईंट याचे जे आहे ते 20 ते 24च्या दरम्यान ठेवा आणि त्यानंतर इथं तुम्ही टेक्स्ट जे आहे ते टाईप करू शकता. जर जो पहिला टेक्स्ट होता तो, ठीक आहे, तर पहिला टेक्स्ट होता माझ्या डोळ्यातला, ठीक आहे. तर हा आपण टेक्स्ट टाईप केलेला आहे आणि हा टेक्स्ट टाईप केल्यानंतर राईट क्लिक करायचं आहे आणि इथं मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन जिथं आपल्याला टेक्स्ट ॲड करायचं तिथं आपण हा टेक्स्ट ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर पहिल्या 4 लेअर पुरता हा आपण टेक्स्ट वाढवून घ्यायचा आहे. वाढवल्याच्या नंतर याला जे आहे ते आपण जस्ट स्प्लिट करत जायचं आहे. प्रत्येक ठिकाणी स्प्लिट केल्यामुळे याचं जे आहे ते सेम 4 पार्टमध्ये डिवाईड होईल. त्यानंतर याला आपण एडिट टेक्स्टमध्ये जाऊन टेक्स्ट एडिट करू शकतो, ठीक आहे. तर इथं पुढचा जो आहे तो आपण टेक्स्ट टाईप करूया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण हा टेक्स्ट टाईप केलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर इथं आपण सेंटर टेक्स्ट करायला विसरलो होतो, तर टेक्स्ट सेंटर करून घ्यायचे सगळेच्या सगळे. ओके, टेक्स्ट सेंटर केल्यामुळे जो आहे तो तुमचा टेक्स्ट प्रॉपर सेंटरला ॲड होऊन जाईल. ओके, सेम 4ही लेअरला आपण हे स्टेप फॉलो करायचे. त्यानंतर प्लसवरती क्लिक करून टेक्स्टमध्ये जायचं आहे. आता इमोजी टेक्स्ट आपल्या लेअर एक ॲड करून घ्यायचे. कुठलेही 2-3 इमोजी तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर इथं सेंटर करायचं आहे. कलर इथं जो आहे तो इथं ट्रान्सपरंट कलर करून घ्यायचा आहे. कलर ट्रान्सपरंट बनवल्यानंतर परत इथं आपण जायचं आहे आणि आपला iOS 16 हा फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे.
iOS 16 फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर साईज याची वाढवायचे आणि साईज वाढवल्यानंतर इथं टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला आपण हा इमोजी करून घ्यायचा आहे। पहिले 4 लेअरपर्यंत आपण हा इमोजी सेट करायचा आहे। लॉंग प्रेस करून या टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला आपण घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर हे 4ही टेक्स्टचे लेअर आपण जे आहेत त्या बघू शकता अशा प्रकारे एडिट करून घ्यायचे आहेत। एडिट केल्यानंतर परत पुढच्या लेअरला जायचं आहे। इथून आपल्याला प्रत्येक लेअरला एक एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे। तर ॲड केल्यानंतर फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। 4ही इमेजेस आपण 4 लेअरमध्ये ॲड करून घेणार आहोत। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित ह्या 4ही लेअर सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे ह्या 4ही फोटोज आपले ॲड करून झालेले आहेत। तर 4ही लेअर आपण फोटोच्या ॲड करून घेतलेले आहेत। आता फोटो लेअर ॲड केल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे। एक रेशो सिलेक्ट करायचा आहे कुठला येथील शेप, त्यानंतर एडिट शेपमध्ये जायचं आहे। एक्स ॲक्सिस जो याचा आहे तो एक्स ॲक्सिस बरोबर आपण 500 किंवा एक्स ॲक्सिस आपण बरोबर 600 करायचं आहे आणि जो आपला वाय ॲक्सिस आहे तो वाय ॲक्सिस आपण फक्त 80 ठेवायचा आहे। राईट क्लिक करायचं आहे। त्यानंतर याला कलर जो तुम्हाला हवा असेल तो कलर सेट करा। ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन अल्फा ऑपॅसिटी 40% ठेवायचे। बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन स्ट्रोक इनेबल करायचं। स्ट्रोकचा कलर इथं तुम्ही व्हाईट ठेवू शकता, तर इथं मी व्हाईट कलर ठेवलेला आहे आणि शॅडो याला द्यायचं आहे। शॅडो थोडासा वाढवायचा आहे आपण आणि याला नंतर आपण मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन 5 डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचं आहे, एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। ओके, त्याबरोबरच मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे बघा, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। एक व्हिडिओ इथं तुम्हाला भेटून जाईल, तर हा व्हिडिओ ॲड करायचा आहे आणि इथं टाईम ड्युरेशनवरून व्हिडिओला थोडंसं फास्ट करायचं म्हणजे 1.50x करायचं आहे। त्यानंतर याला देखील आपण मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन 90 डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे आणि याला रिसाईज करून वाढवून घ्यायचं आहे। व्हिडिओला वाढवल्याच्या नंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचं आहे। याच लेअरवरती क्लिक करून कॉपी लेअर करायचे। कॉपी लेअर केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट कट करा। प्रत्येक लेअरला जाऊन आपण ही लेअर पेस्ट करायचे। एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो कट करून टाकायचं। ओके, पेस्ट लेअर एक्स्ट्रा पार्ट कट, पेस्ट लेअर एक्स्ट्रा पार्ट कट, असे 4ही लेअरला आपण हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे। तर बघू शकता जिथं आपला जो रेड लाईन आहे तिथे एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो कट करू आपण सगळ्या लेअरचा। तर बघू शकता अशा प्रकारे हे सगळ्या लेअरला ॲड केलेला इफेक्ट। आता हा जो लेअर होता हा लेअर आपण इथं बरोबर सेट करूया। थोडंसं व्हिडिओ लेअरला आपण हाईड करू म्हणजे आपल्याला प्रॉपर दिसेल। इथं आपण हा सेट केलेला आहे। सेट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला परत यायचं इथं स्टार्टला आल्यानंतर या ठिकाणी जो आपण आयफोन इमोजीचा PNG बनवलेला आहे तो कॉपी इथून करायचा आहे। कॉपी केल्यानंतर इथे यायचं आहे बरोबर, बघू शकता इथं आल्यानंतर जो आपला लेअर आहे त्या लेअरवरती यायचं आहे जिथून आपण व्हिडिओ म्हणजे फोटो लेअर ॲड केलेले आहेत। पेस्ट लेअर करायचे। पेस्ट लेअर केल्यानंतर अशा प्रकारे हा इमोजी दिसेल। इमोजीला जस्ट तुम्ही जे आहे ते 3 आहेत इमोजी, तर इथं 4था इमोजी पण एखादा कुठला तर ॲड करा। तर 4था इमोजी ज्यावेळी ॲड कराल त्यावेळी आणखीन थोडा ॲट्रॅक्टिव्ह आपला व्हिडिओ दिसेल। तर त्याला मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन 5 डिग्रीमध्ये रोटेट करायचं परत एक वेळेस आणि याला देखील आपण थोडंसं इथं खाली सेट करून याला शॅडो जो याचा आहे तो ऑन करायचा। बघू शकता 4 लेअर ॲड केल्यामुळे किती प्रॉपर आपला दिसत आहे। रेक्टँगल देखील थोडासा वरती घ्यायचा आहे आपल्या व्हिडिओ लेअरच्या वरती। तर आता मित्रांनो व्हिडिओ आपला जो आहे हा कम्प्लिटली रेडी झालेला आहे। बॅक यायचं आता शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये 1 नंबरची प्रीसेट जी आहे इथून कॉपी करून घ्यायचे। 2 नंबरची इफेक्टमध्ये थोडासा चेंज आहे त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट बघायचं आहे। तर इथं आल्यानंतर 4 नंबरच्या लेअरवरती इथं बघू शकता जो आपला पार्ट होता जिथून आपण ॲड करणार होतो तिथे यायचं आहे। जो आपला व्हिडिओ म्हणजे इमेजेस होते त्या इमेजेसना हा इफेक्ट आपण पेस्ट करत जायचं आहे। ओके, तर इमेजेसना इफेक्ट हा 4 इमेजेस आहेत त्यामुळे 4ही इमेजेसला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर 4 इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे। शेक इफेक्ट प्रीसेटमधील 2 नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे। 2 नंबरचे इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे। व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे पण आपले टेक्स्ट इमेजेस आहेत म्हणजे टेक्स्ट लेअर आहेत त्या टेक्स्ट लेअरला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे। ओके, 4ही टेक्स्ट लेअरला आपण 4ही इफेक्ट हाच पेस्ट करायचे 4ही लेअरला। स्टार्टला यायचं आहे। हा जो इमोजी आहे हा बघू शकता स्टार्टला दिसतोय। तर इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे। वरती टाईप करायचं आहे फेड टाईप केल्यानंतर फेड इन फेड आउट इफेक्ट ॲड करायचं आहे। फेड आउट 0 करायचं आहे आणि फेड इन आहे तसं ठेवायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे हे इफेक्ट दिसून जातील। तर व्हिडिओ आपला मित्रांनो कम्प्लिटली रेडी झालेला आहे। शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं, व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे। ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका। जय हिंद,
जय महाराष्ट्र.